मित्रांनो बघा, तुम्हाला माहीत आहे का हो की मित्रांनो म्हाताऱ्या बायका तरुण पोरांना कोणते कोणते इशारे त्या देतात. म्हणजे मित्रांनो जेव्हा ना एखाद्या म्हाताऱ्या बाईला जेव्हा एखादा ना तरुण पोरगा तिला आवडतो, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी म्हातारी बाई ना जिचं वय 50 आहे, 55 आहे किंवा 40-45 आहे, अशा म्हाताऱ्या बाईला ना जेव्हा कोणी पण तरुण पोरगा ज्याचं वय ना 20 ते 25 वर्ष त्याचं वय आहे आणि जेव्हा त्या म्हाताऱ्या बाईला तो पोरगा आवडतो, तेव्हा ती म्हातारी बाई ना त्या पोरग्याला कोणते कोणते इशारे देते आणि त्या इशाऱ्यांच्या मार्फत ना ती त्या पोरग्याला असं सांगायचा प्रयत्न करते, अरे तू ना मला खूप जास्त तू मला आवडतोस आणि मला तुझ्यासोबत ना झोपायचं आहे, असं ती म्हातारी बाई ना त्या तरुण पोरग्याला सांगायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो म्हाताऱ्या बायकांचे इशारे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सविस्तरपणे सांगणार आहे. तर तुम्हाला ना जाणून घ्यायचं असेल की म्हाताऱ्या बायका तरुण पोरांना कोणते कोणते इशारे त्या देतात, तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, जो म्हाताऱ्या बायका तरुण पोरांना कायमचा देतात, तर तो इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो त्या ना तरुण पोरग्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं. काय बोललो मी? त्या तरुण पोरग्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं म्हणजे त्या पोरग्यावर ना आपल्या खिशातला आपला पैसा त्याच्यावर उधळणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की तरुण पोरग्यांना ना आर्थिक प्रॉब्लेम खूप जास्त असतात. जसं की फॉर एक्झाम्पल कोणत्या पोरग्याला ना आपल्या कॉलेजची जी फी असते ती त्याला भरायची असते किंवा कोणत्या पोरग्याला ना काही ना काहीतरी वस्तू त्याला घ्यायची असते. जसं की फॉर एक्झाम्पल नवीन कपडे घ्यायचे आहेत किंवा एखादा मोबाईल त्याला घ्यायचा आहे किंवा म्हणजे एखादी गाडी त्याला घ्यायची आहे, असं म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्ही समजलं असेल मित्रांनो. तर मित्रांनो असं ना म्हणजे अशा म्हाताऱ्या बायका काय करतात माहिती आहे का की जर त्यांना एखादा तरुण पोरगा त्यांना जर आवडायला लागला ना, तर त्या बायका ना त्या पोरग्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करायला सुरुवात करतात. म्हणजे मित्रांनो त्या ना त्या पोरग्यावरती आपला पैसा ना त्या उधळायला सुरुवात करतात. म्हणजे त्या पोरग्याला ना जे जे काही हवं असतं ते सर्व ना ते त्या पोरग्याला देण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे ते करून ना त्या बायकांना असं वाटतं की जर मी त्या पोरग्याच्या ना आर्थिक गरजा पूर्ण केल्या, त्याच्यावरती ना असा पैसा उधळला, तर म्हणजे तो ना माझ्याकडे लवकरात लवकर आकर्षित होईल. आणि तसं होतं पण मित्रांनो. म्हणजे एखाद्या तरुण पोरग्यावर ना असं एखादी म्हातारी बाई त्याच्यावर पैसे उधळायला सुरुवात केली ना, तर तो पोरगा ना त्या बाईकडे आकर्षित होतो मित्रांनो. कारण त्या पोरग्याला असं वाटतं की म्हणजे ही बाई ना माझ्यासाठी पैशाचं झाड आहे आणि तो ना त्या बाईला आपल्यापासून लांब व्हायला तो पण देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हा ना सर्वात पहिला मोठा इशारा आहे जो एखादी म्हातारी बाई ना एखाद्या तरुण पोरग्याला कायमचा देते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा जो आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो त्या ना तरुण पोरग्याला आपल्या एकदम जवळ घेऊन त्याला बसणं, त्याला समजून घेणं, त्याची तारीफ करणं. म्हणजे मित्रांनो असं ना एखादी म्हातारी बाई जर करत असेल ना, जसं की फॉर एक्झाम्पल तिला जर एखादा तरुण पोरगा तिला आवडतो ना, तर ती बाई ना म्हणजे घरामध्ये कुणीच नसताना त्या पोरग्याला ना आपल्या घरामध्ये बोलवते आणि त्याला ना आपल्या जवळ घेऊन त्याला बसते, त्याला टच करते, त्याला एकदम चिकटून बसते आणि म्हणजे त्याला ना काही चांगले सल्ले देते किंवा म्हणजे तो जे काही बोलतोय ना ते सर्व काही म्हणजे ती ऐकते. असं म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून जा की घरामध्ये ना कुणीच नसताना ती बाई त्याला बोलवते आणि त्याला ना एकदम जवळ घेऊन त्याला बसते आणि त्याच्यासोबत ना तासनतास गप्पा मारते. तर मित्रांनो असा पण इशारा ना म्हाताऱ्या बायका तरुण पोरांना देण्याचा प्रयत्न करतात. कारण मित्रांनो त्या बायकांना ना ही गोष्ट त्यांना माहीत असते की तरुणपणामध्ये ना पोरांमध्ये जास्त हार्मोन्स हे उथलपुथल करत असतात आणि जर अशा वेळेला ना एखाद्या स्त्रीचा जर स्पर्श झाला, तर तो पोरगा पण ना आतून जास्त जोशमध्ये येतो आणि तो पण त्या म्हाताऱ्या बाईला ना तो साथ द्यायला तो सुरुवात करतो मित्रांनो. आणि त्याचाच फायदा ना अशा म्हाताऱ्या बायका तरुण पोरांवरती घेतात मित्रांनो. तर हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा जो आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो त्या ना
तरुण पोरग्याला आपल्यासोबत कुठे पण जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाणं. काय बोललो मी? त्या तरुण पोरग्याला ना आपल्यासोबत कुठे पण जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाणं. तर मित्रांनो बघा, म्हाताऱ्या बायकांना काय करतात माहिती आहे का, की तरुण पोरग्याला जो त्यांना पोरगा आवडतो ना, तर त्याला ना कुठे पण जाताना त्या आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, त्या बाईला ना शॉपिंग करायला जायचं आहे, तर ती बाई ना त्या तरुण पोरग्याला असं बोलते की अरे राजा ऐक ना, मला ना शॉपिंग करायला जायचं आहे, पण आज ना सामान जास्त आणायचं आहे आणि म्हणजे जे हजबंड आहेत ना ते आज ना घरी नाही आहेत, तर आपण दोघं ना संध्याकाळी शॉपिंग करायला जाऊया का? असं म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने ना ती तुम्हाला आपल्यासोबत घेऊन ती फिरण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो हा पण इशारा ना म्हाताऱ्या बायका तेव्हाच देतात जेव्हा त्यांना ना एखादा तरुण पोरगा त्यांना आवडत असतो आणि त्याच तरुण पोरग्याला म्हाताऱ्या बायका कायमचं आपल्यासोबत घेऊन फिरतात, जो त्यांना ना आवडत असतो आणि ज्या पोरग्यासोबत ना त्यांना झोपायचं असतं मित्रांनो. आता मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त पण ना काही इशारे अजून पण असतात, पण मित्रांनो एका व्हिडिओमध्ये सर्व इशारे सांगणं पॉसिबल नसतं. तर जर तुम्हाला ना ह्या व्हिडिओचा भाग दुसरा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की मित्रांनो पार्ट 2. तर मी लवकरात लवकर ना ह्या व्हिडिओचा पार्ट 2 भाग दुसरा तुमच्यासाठी ना लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. पण जर तुम्ही कमेंट केलात तरच मित्रांनो, कमेंट नाही केलात तर ह्या व्हिडिओचा भाग दुसरा कधीच बनणार नाही. तर कमेंट करा आणि तुमचा म्हणजे रिप्लाय मला नक्की द्या. तर आजच्या या व्हिडिओपुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.